मग आतल्या खोलीत तुम्हाला दोघांना पाठवाय होतं. झालं तुम्ही लाजता की काय? लाजू द्या बोल भैया, काय खरं दिसत आहे हो. हा चालू द्या तुमचं. हा यानच मिळतोय, सोडू नका, पण लक्ष्मण रेषा ओलांडू नका. हा तुझं नि माझं जुळलं, सॉरी हा. तर हा आमच्या घरचा नोकर उत्तम. हो, नावाप्रमाणेच उत्तम आहे बघा, आणि अगदी घरच्या सारखाच वागतो तो सर्वांशी. दिसतोय कसा एकदम गमतीदार. बरं, तर उर्मिला, सॉरी हा, नाही म्हणजे लग्नापूर्वी नावाने एक हाक मारली तर चालेल ना? हो चालेल ना. बरं, तर उर्मिला, तुला स्वयंपाकाखेरीज आणखी काय काय येतं? येतं ना, शिवणकाम, ओके, विणकाम, ओके, भरतकाम, ओके, शिवाय MSc सुद्धा केलंय मी. अच्छा अच्छा. बरं, आणखी काही छंद, आवड वगैरे? हो, मला गाता येतं. अरे वा. म्हणजे शाळेत असताना कित्येक वेळा गॅदरिंग मध्ये म्हटले ना, म्हणून म्हटलं. बरं, म्हणजे थकून भागून कधी आलो तर तुझ्या गळ्यातून निघणाऱ्या गोड आवाजाने अंगातील क्षीण तरी निघून जाईल. मग आता म्हणणार का एखादं गाणं? आता बरोबर, नको बरं. आणि मी हे सगळे प्रश्न तुला उगाच विचारले नाही का? हो, असं का म्हणताय? पसंतीविषयी बोलायचं तसंच राहिलं आणि उगाच आपलं चरट लावलंय मी. तेव्हा मला प्रथम सांग पाहू की मी तुला पसंत आहे की नाही? अगं, मान खाली घालण्यापेक्षा स्पष्टच हो किंवा नाही ते सांगून टाक. आता पसंत नसेल तर पुढचं बोलण्यात अर्थ तरी काय? म्हणजे माझी भीती वाटते का तुला? बर, हे बघ, मी असं इकडे पाठ फिरून उभा राहतो. बोल. अजूनही नाही? मग आणखी कशा प्रकारे सांगू तुला? अच्छा अच्छा, म्हणजे स्वतःच्या घरी जाऊन कळवणार तर चालेल, तरी चालेल, पण जरा लवकर कळवा. नाही म्हणजे कसं, पुढच्या तयारीला लागायला हवं ना, म्हणून आपलं म्हटलं. काय वेडेबाई आहात तुम्ही, अगदी एवढं सुद्धा कळत नाही? स्त्रीची मान खाली गेली की तिच्या पसंतीला उतरलं समजा माणसाने. खरंच की काय? आपल्याला यातलं काय माहित नाही. हा, हो, या बाबतीत मी अगदी ढब्बू आहे, थोडाही गंध नाही, कारण माझं हे पहिलंच लग्न आहे ना. असू दे, माझं देखील हे पहिलंच लग्न आहे ना. बरं, माझ्याविषयी काहीच सांगितलं नाही ते? आता तुझ्याविषयी सांगायचं झालं तर तू काय मला पसंत नाही. काय? अगं, असं म्हणायला वेडा थोडीच आहे का मी? उर्मिला, तू मला यापूर्वीच आवडली होतीस. अगं, कित्येक वेळा देवरुखच्या बाजारपेठेत मी पाहिले तुला. अगं, म्हणून तर तुला मागणी घालण्यासाठी आमच्या भाईला पुढे केलं. बरेच वस्ताद आहात ना तुम्ही. पण मला सांग ना की मी तुला आवडलो की नाही? ईश्व, काय हे सारखं सारखं विचारायचं? एकदा सांगितलं ना हो म्हणून? नक्की, अगदी मनापासून ना? हो. मग झालं तर. पण एक गोष्ट मात्र तुला आत्ताच पुरी करावी लागेल. हा, आणि समजा मी नाही केली तर? तू नाही केलीस तर तू मला पसंत आहेच आहे असंच सांगे ना. पण त्याआधी तुझ्या गळ्यातून एखादं गोड असं गाणं ऐकावं असं वाटतंय. गाणं मला नाही गाता येत. मी मगाशी आपलं उगाच म्हटलं. मग रडता येतं? अहो, रड मग थोडस.
चांगल्या कामाला रड कशाला लावायची? अगं तेच तर म्हणतोय मी. अगं आता मी तुला आवडलो की नाही ते कळणार कसं? म्हणून एखादं गोडचं गाणं ऐकव. अहो पण आत्ताच म्हणायला हवं का? प्लीज. मला नाही गाता येत. अगं प्लीज. अहो पण ठीक आहे, पण तुम्ही मला साथ द्याल ना? हो. ऐका तर मग. असाच होता मनात माझ्या माझा साजन घर, स्वप्नी पाहिला तसा भेटला माझा साजन घर. माझ्या सजना रे माझ्या राजा, माझ्या सजना रे माझ्या राजा. माझ्या माझी सजनी ग, माझी सजनी माझी राणी, माझी सजनी ग माझी राणी. काय म्हणत होतो इतक्या तेवढा आता ते पण भरा नव्हे. तेव्हा तुम्ही भाडचिकडे जाऊन सर्व चौकशी करून ठरवलं तर फार बरं होईल. हो हो तसंच करतो. शंभू भटला ताबडतोब बोलावणं पाठवतो. पण तत्पूर्वी मामा का तुम्ही दोघांना विचारा की एकमेकांची पसंती काय आहे ती, म्हणजे पुढच्या कामाला लागायला मोकळं. अरे तुम्ही दोघांनी एकमेकांना काय विचारलं की नाही? या अजूनपर्यंत बसूनच आहात. आम्ही आपल्या आतमध्ये मोठमोठे डोंगर रचले आणि ते तुम्ही कोसळून टाकाल. मग काय अमोलराव पसंत आहे ना आमची उर्मिला तुम्हाला? हो मामा मी भाईच्या शब्दाबाहेर नाही. तो जे काही ठरवेल ते मला मान्य आहे. नाही 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 नाही, दुसऱ्याच्या मतावर कुणी अवलंबून राहू नये. या मताचं मी आहे बघा. स्वतःचं मत बिंदास व्यक्त करण्यास काय हरकत आहे? उद्या संसार करणार ते तुम्ही दोघं आणि त्या संसार वेळेवर पुढं फुलवायची ती पण तुम्ही दोघांनीच ना. हो मामा हे सर्व काही कळतंय मला, पण मला हे जे सर्व काही करायचं आहे ना ते भाईच्या मायेच्या छत्राखालीच राहून करायचे. हो त्याच्या आशीर्वादाशिवाय आम्ही हा संसार बगीचा फुलूच शकणार नाही. हो म्हणून तर त्याच्या कृपाछत्राची मला नितांत गरज आहे मामा. आणि हे कृपाछत्र काळाला सुद्धा हिरावून घेता नाही. असो असो मामा मी उर्मिलेची पसंती नंतर कळली तरी चालेल. अरे वा तुमची, म्हणजे माझी उर्मिला आपल्या काकाच्या शब्दाच्या बाहेर जाईल असं वाटतं का तुम्हाला? तसं म्हणायचं नव्हतं मामा, पण केवळ एक गंमत म्हणून म्हणाला तर. चहा या मामा चहा घ्या. चला या मामा चहा घ्या. तर भाई आला असेल तुमच्या लक्षात आमच्या उर्मिलाची पसंती आहे किंवा नाही ते. त्यावर म्हणते मामा
ओ भाई, आताच नाही का आपला सर्वांना चहा वगैरे देऊन व आजच्यापासून या घरातील कामामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आहे. अगं पोरी, तू नाही घेतला चहा? नकोय मला. बरं बरं, नको घेऊ. जेव्हा तुझ्या घरात सत्ता येईल ना तेव्हा घेऊ हो चहा. मामा गंमत पुरे झाली आता. बरं बरं बरं, आपल्याला आता निघायला पाहिजे. हो हो. तर भाई मी काय म्हणत होतो, आल्या लक्षात. तुमचा निरोप आल्यावर आपण सविस्तर बोलूया. हो हो. तोपर्यंत तुम्ही भटजीकडे जाऊन मुहूर्ताचे वगैरे बघून ठेवा, नंतर गडबड नको. बरोबर. कसं? चल पुरी चल, आपल्याला निघायला पाहिजे. हो. अगं तुझी काकू वाटेकडे डोळ्यावरून बसले असेल. ओ मामानू, तुमचं वय असेल ना 50 पावत? का रे बाबा? नाही म्हणजे आता तुम्ही म्हणाला की काकू वाटकडं डोला लावून बसले. अरे वा, तुझी तू सुद्धा गंमत करतोस तर. नाही नाही. अगं वेळ आहे या गोष्टीला. हो असू द्या भाई, असू द्या, केवळ गंमत म्हणून. चला आम्ही निघतो. हा अगं पुरी चल, ये लवकर. सदू सदू तोंड सांभाळून बोल, सांगून ठेवताय. हा भाई सारख्या देव माणसाला काय बोलशील ना, ते पोवड्याचा बोलकाच बंद करून ठेवी ना. तू कोण रे? तू कोण? आणि मी इथे आलो ते तुला कसा कळलं? अरे मेला त्या फकीरासारखा धुपाचा धूर घाली झालास ना, ए दारूचा वास पार मारला आतमध्ये. हा आणि म्हणूनच बघ ही दमडी आणली या तुझ्या डब्यात टाकायला. अरे फट ए राजा, तोंड सांभाळून बोल, तोंड सांभाळून बोल, सांगून ठेवतोय. अरे मी काय भीट मागायला नाही आलो तुझ्या दरवाज्यात. अरे काय रे साला लुडबुड्या, साला धनी राहिला बाजूला आणि तू रे कशाला माझ्यावरती भू कुत्र्याला का भू. अरे बाडीला इमानी आहे म्हणून तुझ्यासारखी खाल्ल्या मिठाची गलती सरदारी जात नाही माझी. ए हरामी, साला तुझी काय रे बेमानी केली मी? तुझी काय बेमानी केली? हा सांग, तुझी काय बेमानी केली मी? अरे याला माझी नाही केलीस, पण माझ्या धन्याची केलीस ना. बाडीला तुझ्या बायका पोरांकडे बघून मालकाने तुला कामावर ठेवून घेतला आणि तू गल्ल्यातलं पैसे चोरून दारू ढोटू लागलास. चोर साला, एवढा साला. चोरीचं नाव काढायचं, चोरीचं नाव काढायचं नाही. तू बघितलंस मला चोरी करणार आपल्याला खपायला काय? साला आपल्याला काय बेवड्याला कोणी इज्जत देणार नाही ना, तर त्याच्या घरावरती ना आम्ही एक मोठे काढू, मोठे. सांगून ठेवतोय दादा, काका, मामा, विचार करा पक्का आणि या बाटलीवर आजच मारा शिका. बेवड्याशाही, बेवड्याशाही. हे निडवड्या त्याला जिंदाबाद तरी मग. अरे पण तुझ्या मोर्चात मी आहेच कुठं. पण एक दिवस असा येईल ना, तुला सुद्धा मी माझ्या मोर्चामध्ये सामील करेन. सांगून ठेवतोय हा तुला. आणि काय रे लुडबुड्या, त्याला मी दारू पियालो. हे बघ
मी आलो जा बोल तुझ्या बापाचं काय जातं रे तुझ्या बापाचा काय जातं मी माझ्या पैशाची पिटोय सांगून मरदास का माझ्या बापाचं पण काय जायचं नाही आणि तुझ्या बापाचं पण काय जायचं नाही कारण दोघांचं बाप बी वर गेलायत मात्र तुझ्या बायका पोरांचं वाटोलं करशील ना तेवढा मात्र सांभाळ हे साल्या माझ्या बायका पोरांची काळजी तुला कशाला तुला कशाला अरे मी समर्थ आहे त्याला सांभाळण्यासाठी आज त्या बाहेरला साल्याला त्याला ना आज मी चांगला हिंगा दाखवणार आहे हिंगा म्हणतात आपले खाल्ल्या घराचं वास कशाला बुसतो अरे शाला अरे वाचच काय अरे घर सुद्धा मी मोडून टाकणार आहे सांगून ठेवतोय काय चाललंय सदो अरे कोणाचं घर मोडणार रे कोण व्हायला तू शाळा मगापासून कोकळतोय वरटतोय भाई भाई आणि वरून विचारतोस कुणाचे घर मोडणार आहेस ते अरे कुणाचं म्हणजे काय तुझं घर मोडणार आहे मी अरे त्यापेक्षा स्वतःचं मोडलेले घर सुधार नंतर दुसऱ्याचा विचार कर अरे दारूच्या हारी गेला माणूस पर माणूस की विसरून जातो त्याचं हे बोलकं उदाहरण सदू तू शहाणा असला तर मुखाट्याने निघून जा अरे नाही गेलो तर धक्का मारून बाहेर काढणार मला धक्का मारून बाहेर काढणार अरे धक्काच नाही तर ढुंगणावर लात मारून बाहेर गाडी तुला सांगून ठेवतो तुला सांगून ठेवतोय खबरदार माझ्या भांगडी पडशील तर त्याला तगडी आउट करून टाकूया सांगून ठेवतोय अरे सदो भाई म्हणतात आपल्याला भाई भाई नो परत असल्या चोराला कामावर ठेवू नका अहो चोर तो चोर आणि वर शिरजोर साला चोर साला बेवडा साला साला मगापासून बघतोय मला चोर काय म्हणतोय बेवडा काय म्हणतोय तुला मी आता दाखवतच माझा हिंगा जरा थांब परत मला चोर म्हणतो जास्त बोलू नये अरे कुणाला वेळ आहे तुझ्या बरोबर बोलायला तुझ्या पाया पडणारा माणूस मिळावे सदू भाई म्हणतात आपल्याला सदू भाई सदू तुझ्या बायको मुलांकडे पाहून 2 वेळा गुन्हा पाठीशी घातला होता मी अरे पण ठेच लागू सुद्धा सुधारला नाही अरे अजून विचार कर बायका मुलांचा बायको अरे कुणाची बायको आणि कसली बायको झाली ती मला मरून जा म्हणून म्हणते अरे रंडकी होऊन पोरांचं पोट भरेन अशी म्हणते ती मला अरे मग तिचं काय असल्या बाईला काय बायको म्हणायची उद्याचा साली तू तिच्या नावावर अरे मग तिचं काय चुकलं म्हणजे तुझी सुद्धा इच्छा आहे मी मारावं म्हणून मला ठाऊक आहे तू असं का म्हणतोयस ते कारण तुला बायको नाही ना म्हणून दुसऱ्यांच्या बायकांवर वाईट नजर अरे नीच नालायक घुसटलेल्या विचारांच्या नराधमा चालता होय तू ठीक आहे चला माझ्या थोबाडीत मारलीस काय या सदू भाईच्या चालता होय तू अरे बघून घेईन मी तुला सदू भाईचे गाड आहे सांगून ठेवतोय सदू भाई म्हणतात आपल्याला सदू भाई नाही सोडणार मी तुला नाही सोडणार उत्तम थोडं पाणी घेऊन ये रे अरे खरं म्हणजे त्याला मारायला नको होतं अरे त्याचाही संयम सुटला आणि माझाही राग आवरू शकला नाही फार वाईट घडलं अहो वाईट काय चांगलं झालं म्हणा अहो असल्या नालायक माणसाचं भानच थोबाड बोलाय जाऊ दे तो विषय अरे घडायचं ते घडून गेलं हे बघ मी दुकानात जाऊन येतो
तोवर शंभू भटजी आलाच हा. तर थांबवून ठेव. होय होय बर चल मी येतो. लवकर या जरा. अहो आमच्या भाईंसारखा देव माणूस अख्ख्या गावात सुद्धा शोधून मिळणार नाही. अहो दुसऱ्याचं सुख ते सुद्धा आपलं सुख आणि दुसऱ्याचं दुःख ते बी आपलं सुख असं म्हणणार आमचं भाई. या सदू सारखी उघड त्याची दुसणार लावतात. अहो वाडव्याचं वाटोला होईल वाटोला होईल. देव वाडव्याचं तालपाट करील तालपाट. भैभंग होईल हो त्याचा भैभंग होईल. भाडव्यास उलटा टांगून खालनं मिरच्याची धुरी घालील धुरी. हा चालला मेलेचं तोंड आणि घर पाडलं का दिसतं. अरे बाबा मी तुला नाही बोललोय. अरे हा हा उत्तमा उत्तमा. अरे तू मनात पाहून बोलणार. मी तुला नाही बोललोय. माझ्या डोक्यात जाऊ नको. हा अरे उत्तमा उत्तमा. पुन्हा सांगतो तू मनात पाहून बोलणार. यायला किती वेळ बोलतोय. नाही बोललोय नाही बोललोय. म्हणतोय मलाच बोलला.